मग कसं म्हणायचं? दगदडतन तनंग डांग चिक चिक नाग 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 दगदडतन तनंग डांग दगदडतन तनंग डांग चिक चिक नाग दगदडतन तनंग डांग. रामकृष्ण हरी मंडळी कसे आहेत सगळे? एकदम नंबर 1 टकाटक. मंडळी दररोज 10,000 पावलं चालण्यापेक्षा मी सांगतोय त्या शास्त्रोक्त हालचाली दररोज माझ्या सोबत माझ्या समोर हा व्हिडिओ लावून फक्त 10 मिनिट करा, मग जादू पहा. हे टायटल ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. डॉक्टर असं कसं काय? दररोज चालण्याचा व्यायाम चांगला का इतर कुठला व्यायाम चांगला, असा प्रश्न बरेच जण विचारतात. मित्र हो, चालण्याचा व्यायाम चांगला आहेच आहे, परंतु प्रत्येक जणाला चालणं शक्यच होतं असं नाही. वय वाढलं, गुडघे दुखतात, पाय दुखतात, चालल्यानंतर दम लागतो, चालायचा कंटाळा येतो, आळस येतो, किंवा चालण्यासाठी मोकळी जागाच नाही. जागा असेल तर बाहेर पाऊस पडतोय, बाहेर थंडी आहे, बाहेर खूप ऊन जास्त वाढलंय, किंवा वजन जास्त असल्यामुळे बाहेर फिरायला जायची लाज वाटते, कसं तरी वाटतं. आणि मग घरच्या घरी जर ह्या 10 मिनिटाच्या शास्त्रोक्त हालचाली केल्या तर चालण्यापेक्षा सुद्धा जास्त फायदे मिळणार आहेत. ते कसे? कारण चालताना फक्त आपल्या पायाच्या सांध्याची आणि कमरेच्या स्नायूची, खोब्याच्या स्नायूची फक्त हालचाल होते. मात्र कमरेच्या वरच्या शरीराचं काय? मग आपले हात असतील, खांदे असतील, छातीच्या पाठीमागचा जो भाग आहे तो असेल, छातीचे स्नायू आहेत, पोटाचे स्नायू आहेत, आपल्या मानेचे स्नायू आहेत, डोकं आहे किंवा हाताची बोट आहेत, याची हालचाल चालताना होते का? अजिबात होत नाही. त्यामुळं आपण असा व्यायाम केला पाहिजे ज्याच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण शरीरातील प्रत्येक सांध्याची, प्रत्येक स्नायूची हालचाल झाली पाहिजे, तेही शास्त्रोक्त पद्धतीनं. संपूर्ण शरीरामधलं रक्ताभिसरण सुधारलं पाहिजे आणि आपलं शरीर पूर्ण सर्वांगानं तंदुरुस्त राहण्यासाठी मदत झाली पाहिजे, तरच आपल्या व्यायामाचा आपल्याला फायदा होतो. त्यामुळे नक्कीच ह्या स्टेप्स बारकाईनं पहा. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, आता हा व्हिडिओ चालू असतानाच माझ्या सोबत माझ्या समोर ह्या स्टेप्स तुम्ही करून बघा, म्हणजे तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आणि लगेचच तुम्ही शिकून जाल. आणि उद्यापासून, आजपासून ह्या सगळ्या व्यायामाला तुम्ही सुरुवात करा. तुमचं वय कितीही असू द्या, तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या, तुम्हाला याचे चांगले फायदे झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय? पायापासून सुरुवात करायची आहे. काय करायचंय? पायापासून सुरुवात करत असताना फक्त आपल्याला इकडून इकडं अशा पद्धतीनं पाय बदली करायचा आहे. हा पाय उचलायचा आहे, याच्या जवळ ठेवायचा आहे, हा पाय उचलायचा आहे, याच्या जवळ ठेवायचा आहे. बघा, विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई, विठ्ठल रुक्माई ठोबा. हात अशा पद्धतीनं वाजवायचे आपल्याला. विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई, ठल्ल रुक्माई ठोबा रुक्माई, ठल्ल रुक्माई ठोबा, ठल्ल रुक्माई. याच्यामुळे तुम्हाला कंटाळा अजिबात येणार नाही. हा सावकाश करायचे, सावकाश सावकाश. माझ्या एवढं तुम्हाला फास्ट येत नसेल तर अशा पद्धतीने विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई, ठल्ल रुक्माई ठोबा. स्टेप नीट लक्षात ठेवा आणि सिरियलीच करा. 1 2 3 4 5 6 7 8 9. खांदे फिरवून आणा अशा पद्धतीने. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे झालं. आता काय करायचं आपल्याला? अशा पद्धतीने पाय उचलायचा, थोडा क्रॉस करायचा आणि विरुद्ध हाताने गुडघ्याला टच करायचा. बघा, 1 2 डुलायचंय, 3 4 5 6 7 आणि नाचत नचत 8 10 11 12 13 14. बॅलन्स चांगला राहण्यासाठी मदत होईल. पाय मजबूत तंदुरुस्त होतील. गुडघेदुखी, पायदुखी, पायामध्ये बधीरपणा, मुंग्या येणं, आग पडणं, सायटिकाचा त्रास, टाचदुखीचा त्रास, पायाला गोळा येणं सगळं निघून जाईल. कंबरदुखी, मानपाठ दुखणारं पूर्णपणे थांबून जाण्यासाठी 100% शास्त्रोक्त पद्धतीनं मदत होणार आहे. अशा पद्धतीनं 10 वेळा 20 वेळा करा. सुरुवातीला तुम्हाला जर अवघड वाटत असेल किंवा जास्त त्रास वाटत असेल तर 5च वेळा करा, पण करा. या अशा पद्धतीने
त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, शोल्डर स्विंग करायचे. कशा पद्धतीने बघा, या अशा पद्धतीने ठल्लर कुमाय ठोबा रुकुमाय ठल्लर. मुठी बंद करायच्या आणि सोडायच्या. इकडे येताना बंद करायच्या, इकडे आल्या की सोडायच्या. 1 2 3 4 5 मान पण वळवायची. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. खूप छान. आता काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीनं इकडं हात झटकायचे, इकडं हात झटकायचे. हात झटकताना काय करायचं आपल्याला, श्वास बाहेर सोडायचा आहे आणि ऑटोमॅटिक आत घ्यायचा आहे, येणार आहे तो, आणि मग परत विरुद्ध दिशेला सोडायचा. बघा, सोप्या सोप्या स्टेप्स आहेत. तिकडून असा येताना घ्यायचा आणि इकडे सोडायचा. बघा, मागून दाखवतो तुम्हाला. असं 5 ते 10 वेळा करायचं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, टाचावर उचलायच्या, हात वर घ्यायचाय. हात वर घेत असताना, टाचावर घेत असताना श्वास लांब घ्यायचाय आणि त्याच्यानंतर खाली पूर्व स्थितीमध्ये येताना श्वास सोडून द्यायचा. बघा, टाचावर उचलायच्या, सोडायच्या. त्याच्यानंतर साईडला हात घ्यायचे. बघा, असं 5 ते 10 वेळा तुम्हाला करायचं. आता काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीनं डान्स करायचा. बघा, बाबा लगीन ढिंचाक ढिचांग, बाबा लगीन ढिंचाक ढिचांग, बाबा लगीन ढिंचाक ढिचांग, बाबा लगीन ढिंचाक ढिचांग, ढिंचाक ढिंचाक ढिचांग, ढिंचाक ढिचांग, ढिंचाक ढिचांग, ढिंचाक ढिचांग, ढिंचाक. हे बाबा लगीन ढिंचाक ढिचांग, ढिंचाक ढिचांग, ढिंचाक ढिचांग ढिंग. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, कमरेवरती हात ठेवायचा आणि पाय क्रॉस घेऊन बाजूला ठेवायचा, पाठीमागे ठेवायचं. बघा, ठल्ल रुकुमाय ठोबा रुकुमाय ठल्ल रुकुमाय. आता वारी आली आहे, दिंडी आली आहे. त्या दिंडीमध्ये बायका असाच डान्स करतात. बघा, माणसं अशीच डान्स करतात. डोक्यावरती तुळस असते आणि अशा पद्धतीनं ठल्ल रुकुमाय ठोबा रुकुमाय ठल्ल रुकुमाय ठोबा रुकुमाय ठल्ल रुकुमाय ठोबा रुकुमाय. हे ठल्ल रुकुमाय ठोबा रुकुमाय ठल्ल रुकुमाय. खांदे असे पाठीमागे वाचायचे, वडायचे, खेचायचे. ठल्ल रुकुमाय ठोबा रुकुमाय ठल्ल रुकुमाय. सावकाश सावकाश. ठल्ल रुकुमाय ठोबा रुकुमाय ठल्ल रुकुमाय ठोबा रुकुमाय ठल्ल ठोबा ठल्ल रुकुमाय ठोबा. छोट्या छोट्या हालचाली आहेत पण बारीक दम लागते. त्याच्यामुळे श्वसन संस्था खूप चांगली सुधारते, फुफ्फुस प्रसरण पावतात, हृदय देखील उत्स्फूर्तपणे काम करायला लागतं. ते कधीही थकत नाही, त्याचे आजार होण्यापासून बचाव होतो. रक्त घट्ट होऊन रक्ताच्या गाठी होण्यापासून देखील बचाव होतो आणि याचा परिणाम म्हणून संपूर्ण शरीरामध्ये सगळ्या अवयवांना खूप चांगल्या प्रकारे मोकळेपणाने रक्तपुरवठा पसरण्यासाठी मदत होते. आता कमरेवर हात ठेवून झालं. आता काय करायचं आपल्याला, हात वर घेत खल्ल रुकुमाय ठोबा रुकुमाय ठल्ल रुकुमाय ठोबा रुकुमाय. सावकाश. ठल्ल रुकुमाय ठोबा रुकुमाय ठल्ल रुकुमाय ठोबा रुकुमाय ठल्ल रुकुमाय ठोबा रुकुमाय ठल्ल रुकुमाय ठोबा रुकुमाय ठल्ल रुकुमाय ठोबा रुकुमाय.
सावकाश करायचं. सावकाश करायचे. रामकृष्ण हरी म्हणायचे. ठल्ल रुक्माय ठोबा, ठल्ल रुक्माय ठोबा. बघा चालताना काय एवढी लका हालचाल होते आपल्या शरीराची? अजिबात होत नाही. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपल्या शरीराची शास्त्रोक्त हालचाल ह्या व्यायामामुळे होणार आहे. पचनशक्ती सुधारणार आहे, वजन कमी होण्यासाठी, चरबी कमी होण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं शुगर कंट्रोल होण्यासाठी सुद्धा खूप चांगला फायदा होणार आहे. थायरॉइडची बिमारी असेल, महिलांमध्ये पीसीओडीचा आजार असेल, हार्मोनल इम्बॅलन्स होत असेल, मासिक पाळीच्या समस्या असतील, मासिक पाळी बंद झाल्यानंतर स्त्रियांना होणारे त्रास असतील, हे सगळे नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठी हळूहळू मदत होणार आहे. माऊली फक्त तुम्हाला दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या सोबत करायचे. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार. आता काय करायचं आपल्याला? खांदे कशा पद्धतीनं गोल फिरवायचे आणि ते पाय हे करत करत 1 2 3 4 सावकाश 5 6 7 हाताचं पायाचं मेंदूचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं होणार आहे. बघा 8 9 10 व्हेरी गुड. त्याच्यानंतर उलट 1 2 3 सावकाश 4 5 गडबड नाही, गोंधळ नाही, 6 7 8 घरच्या घरी आहे, निवांत आहे, 9 जिमला नाही, क्लासला नाही, एक नया पैसा खर्च न करता करायचे, 10 व्हेरी गुड. हे 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 ददडतन तडंग डंग चिकन ददडतन तडंग डंग चिकन ददडतन तडंग डंग ददडडंग डंग चिकन ददडतन तडंग डंग. हे असं म्हणा तुम्ही तोंडानं ददडतन. तुम्हाला वाटेल लोक काय म्हणतील, घरातले लोक काय म्हणतील. आता एवढं वय झाले तरी सुद्धा अजून लहान मुलासारखं व्यायाम करायला लागले, लहान मुलासारखं गाणं म्हणायला लागले. अजिबात कोणी काय म्हणेल ह्याचा विचार करायचा नाही. मग कसं म्हणायचं? ददडतन तडंग डंग चिकन ददडतन तडंग डंग चिकन ददडतन तडंग डंग चिकन ददडतन तडंग डंग चिकन ददडतन तडंग डंग ददडतन तडंग डंग चिकन ददडतन तडंग डंग चिकन ददडतन तडंग डंग. सावकाश करायचं. गुडघा दुखत असेल जास्त सावकाश असं करायचं, फक्त डोलायचं सावकाश. गुडघा जर दुखत असेल कसं करायचं? ददडतन तडंग डंग चिकन ददडतन तडंग डंग चिकन ददडतन तडंग डंग. स्लो मोशन. त्याच्यानंतर विरुद्ध पाय. ददडतन तडंग डंग चिकन ददडतन तडंग डंग चिकन ददडतन तडंग डंग चिकन ददडतन तडंग डंग चिकन. लवचिकता वाढणार आहे, पायाची आखड निघून जाणार आहे, सूज निघून जाणार आहे, वेदना निघून जाणार आहेत. खूप चांगला फायदा याच्यामुळे होणार आहे. हे सगळं आपल्याला करायचं. आता आपल्याला काय करायचं? पोटपिळी करायची. कशा पद्धतीने पोटपिळी करायची आहे बघा, हे अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 पाय क्रॉस करायचे, हात क्रॉस करायचे, 9 10 मान पण वळवायचे, 11 12 13 14 15 16 17 18 19 20. व्हेरी गुड. त्याच्यानंतर पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय आणि आपल्याला आपली कंबर जी आहे ती गोल फिरवायची. बघा थोडंसं अंतर घ्यायचं, जास्त नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर उलट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर काय करायचंय? पायाची बोट आपल्याला आत घ्यायचे, परत जागेवरती ठेवायचे. पाय म्हणजे वर उचलायचे चवडे पायाचे आणि वर उचलले की बोट आत घ्यायचे, मग परत जागेवर ठेवायचं 10 वेळा. 1 2 सावकाश. जर हा तोल जात असेल तर कशाला तरी धरू शकता तुम्ही. 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? अशा पद्धतीनं पाय स्विंग करायचा आहे. हे बघा 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8
9 10 मोकळं झालं पाहिजे सगळं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा, चालणं फक्त पायाला व्यायाम देतं, पण हे शास्त्रोक्त हालचाली संपूर्ण शरीराला हालचाल देतात, चांगला स्ट्रेच देतात आणि चांगलं रिलॅक्सेशन देऊन तिथले सगळे आजार दुरुस्त करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे व्यायाम कोणता करायचा, ज्याच्यामुळे संपूर्ण शरीराला फायदा होतो तोच व्यायाम करा. तुम्ही म्हणाल मला चालायचंय, चाला, पण हा व्यायाम देखील तुम्ही आवर्जून करा. 10,000 पावलं चालण्यापेक्षा किंवा दररोज 4-5 किलोमीटर चालण्यापेक्षा 2.5 किलोमीटर चला किंवा 5,000 पावलं चला आणि हा व्यायाम तुम्ही 10 ते 15 मिनिट दररोज करा. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला या चालण्याच्या व्यायामासोबत आपल्या शरीराला बघायला मिळतील. आणि आता आपल्याला काय करायचंय, मानेचे व्यायाम करायचे. पुढं माग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि त्याच्यानंतर उजवीकडं डावीकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर काय करायचंय, अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशा पद्धतीने तुम्ही मूठ सोडत परत बंद करत येऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने म्हणजे मुठीचा पण व्यायाम, बोटाचा पण होणार आहे. बघा, 1 2 सोडायची बाजूला गेल्यानंतर 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. बघा, खूप छान आहे का नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहेत मुठी उलट्या सुलट्या फिरवायच्या आहेत. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर उलट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. कसा वाटलाय हा व्यायाम तुम्हाला? नक्कीच 100% चांगला वाटला. हा व्यायाम तुम्ही सकाळी उपाशीपोटी करू शकता, दुपारच्या जेवणानंतर, सायंकाळी 4-5 वाजता खूप चांगल्या प्रकारे करू शकता आणि संध्याकाळच्या जेवणानंतर साधारण 2 ते 3 तासांनी झोपताना देखील हे व्यायाम करू शकता, ज्याच्यामुळे तुमचं शरीर खूप चांगल्या प्रकारे थकलं जाईल, झोप शांत लागण्यासाठी मदत होईल आणि संपूर्ण शरीर झोपेमध्ये अवघडण्यापासून सुद्धा बचाव होईल. मन देखील खूप चांगल्या प्रकारे रिलॅक्स होईल. अतिशय छोट्या छोट्या सोप्या सोप्या हालचाली आहेत. तर आता हा व्हिडिओ चालू असताना माझ्यासोबत हा व्यायाम कुणी कुणी करून बघितला आणि त्यांना कसं वाटलं आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आजपासून ह्या शास्त्रोक्त हालचाली करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला आवर्जून सांगा आणि या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगायचं विसरू नका. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला आवर्जून सांगा. तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील दररोज 10,000 पावलं चालण्यापेक्षा, दररोज 4-5 किलोमीटर चालण्यापेक्षा खूप चांगले रिझल्ट मिळतील. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो,
चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.